Hello everyone, this is Ankita Berde. Once again, welcome you all on my YouTube channel. So here you can see on the screen that is the scheme J and specification table is there. So आता जी आपली फार्मसीची जी स्कीम आहे जे स्कीम फॉर फर्स्ट इयर ऑल्सो अँड फॉर सेकंड इयर ऑल्सो. सो सी त्याच्यानुसार जे थिअरी मार्क्स आहेत प्रॅक्टिकल एक्झाम्स हे ऑलरेडी कवर झालेले आहेत तुमच्या कंप्लीट झालेले आहेत. देन नेक्स्ट आफ्टर दॅट थिअरीचं जे प्रिपरेशन आहे तर इथे डिस्ट्रीब्युशन ऑफ द थिअरी मार्क्स हे दिलेलं आहे. आता फर्स्ट जर आता तुमचं फार्माकोलॉजी आहे सो फार्माकोलॉजी त्याच्यातला फर्स्ट टॉपिक जनरल फार्माकोलॉजी तर त्याच्यामध्ये आर लेवल दॅट इज रिमेंबर. सो देर इज अ 3 marks for there. Then U it is for understanding 5 marks and A that is for the apply that is 1 mark is given. So understanding level in that in general pharmacology there are the chances come that is 5 marks question will be come from that chapter. Then there are the remember level, apply level, so 1 mark question, then 3 marks questions that can be come from this topic. So total marks here it is 9 are given. देन नेक्स्ट आफ्टर दॅट सेकंड चॅप्टर जर तुम्ही बघितलं ड्रग्ज ॲक्टिंग ऑन दी PNS पेरिफेरल नर्वस सिस्टम. सो इन दॅट त्याचे हे 10-11 जे दिलेले आहेत हे टीचिंग अवर्स आहेत आणि नंतरच्या कॉलममध्ये जर तुम्ही बघितलं दॅट इज रिमेंबर 3 marks क्वेश्चन ह्याच्यावरती येऊ शकतात, 5 marksचा क्वेश्चन ह्याच्यावरती येऊ शकतो अंडरस्टँडिंग लेवल अँड दी अप्लाय इन केस 3 marks क्वेश्चन्स ह्याच्यावरती येऊ शकतात. सो टोटल 11 marksला हा टॉपिक आहे सेकंड टॉपिक. सो त्याच्यानुसार तुम्ही आता 11 marks जास्त वेटेज आहे 11 सेकंड टॉपिक आणि जर फोर्थ टॉपिक बघितला ड्रग्ज ॲक्टिंग ऑन दी सेंट्रल नर्वस सिस्टम तो 11 marksला तो पण टॉपिक 11 marksला आहे. सो मोर चान्सेस आहेत त्याच्यावरती. देन खाली जर तुम्ही बघितला 10 नंबरचा टॉपिक बघितला हार्मोन्स अँड हार्मोन अँटागोनिस्ट. सो त्याला पण परत 10 marks आहेत, 5 marksचा क्वेश्चन त्याच्यावर येण्यासारखा आहे, 3 marks क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती. सो ह्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता. नंतरचे चॅप्टर ड्रग्ज ॲक्टिंग ऑन दी CNS 3 marks, 5 marks, 3 marks असं त्याच्यामध्ये वेटेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर CVS ड्रग्ज ॲक्टिंग ऑन CVS कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. सो त्याच्यामध्ये पण बघितलं दॅट इज रिमेंबर लेवल, अंडरस्टँडिंग लेवल अँड अप्लाय लेवल. सो ह्याच्यावरती पण 5 marksचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. इन दॅट रिमेंबर क्लासिफिकेशन येण्याचे सुद्धा जास्त चान्सेस आहेत ह्याच्यामध्ये. देन ड्रग्ज ॲक्टिंग ऑन ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स जे काही आहेत. सो आता ह्याच्यावरती 3 marksचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 7 चॅप्टर एकदम कमी मार्क्सला आहे तो 7 चॅप्टर जो काही आहे तो ब्रॉन्कोडायलेटर एक्सपेक्टोरंट मेन क्लासेस ह्याचं तुम्ही लक्षात ठेवा 3 marksला टॉपिक आहे तो. देन ड्रग्ज ॲक्टिंग ऑन दी GIT 5 marks क्वेश्चन 1 marks क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. ड्रग्ज ॲक्टिंग ऑन किडनी टोटल 4 marksला आहे टॉपिक हा. नेक्स्ट टॉपिक हार्मोन्स आणि हार्मोन अँटागोनिस्ट 10 marksला टॉपिक आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलात 12 नंबरचा टॉपिक आहे केमोथेरापॅटिक एजंट. सो 13 marksला हा जो टॉपिक आहे तो दिलेला आहे. सो तुम्ही एक धरून चला 12 नंबरचा टॉपिक केमोथेरापॅटिक एजंट्स. देन 10 नंबरचा टॉपिक हार्मोन अँटागोनिस्ट. देन 4th नंबर टॉपिक ड्रग्ज ॲक्टिंग ऑन दी CNS. देन ड्रग्ज ॲक्टिंग ऑन दी PNS पेरिफेरल नर्वस सिस्टम. सो हे जे टॉपिक्स आहेत ड्रग ॲक्टिंग ऑन दी CVS कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. सो ह्याच्यावरती तुम्ही मोर फोकस केला पाहिजे बिकॉज टोटल मार्क्स थिअरीचं जे ते ह्या टॉपिकला दिलेलं आहे. सो आता फर्स्ट पेपर येऊन गेला की तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. हे फार्माकोलॉजीच्या बाबतीत झालं. सिमिलरली इथे कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट आहे. कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस त्याच्यामधला फर्स्ट चॅप्टर एकदम कमी मार्क्सला आहे 4 marksला आणि त्याच्यामध्ये फक्त रिमेंबर लेवल 3 marksचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सेकंड चॅप्टर त्याच्यामध्ये आता SOPs वगैरे जे आहेत सो त्याला पण चॅप्टरचं वेटेज कमी आहे 5 marksला आहे. नंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे प्रिस्क्रिप्शन कंपाऊंडिंग ऑफ दी प्रिस्क्रिप्शन आहे. त्याच्यामध्ये डिफरंट पार्ट्स आहेत प्रिस्क्रिप्शनचे, सुपरस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, सिग्नेचरा. सो त्याच्यावरती पण तुम्हाला 1 marks MCQ वगैरे विचारले जाऊ शकतात. ते 2 marksला आहे. तर टोटल 9 marksला चॅप्टर आहे हा बघा प्रिस्क्रिप्शन आणि प्रिस्क्रिप्शन हँडलिंग. देन नेक्स्ट 4th चॅप्टर आहे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स हा एक चॅप्टर आहे.
तो 6 मार्क्सला आहे. त्याच्यानंतर मेजर चॅप्टर आता इथे बघा तुम्ही, पेशंट काउन्सिलिंग 5 नंबरचा चॅप्टर. सो पेशंट काउन्सिलिंग, त्याच्यामध्ये आता डिफरंट पेशंट काउन्सिलिंग फॉर द ट्युबरक्युलोसिस, फॉर द हायपर टेन्शन, असे डिफरंट डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये. सो त्याच्यावरती तुम्हाला विचारलं जाईल. देन नंतर बघा तुम्ही OTC मेजर जर तुम्ही बघितलं कम्युनिटी फार्मसीमध्ये तर 5 नंबरचा जो टॉपिक आहे पेशंट काउन्सिलिंग. देन आफ्टर दॅट 8 नंबरचा OTC मेडिकेशन ओव्हर द काउंटर. आणि नेक्स्ट तो 16 मार्क्सला आहे. आणि कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट लास्टचा जो टॉपिक आहे तो मॅक्झिमम आता हे बघा 28 मार्क्सला आहे. सो मॅक्झिमम क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असणार. आणि हे बघा ह्याच्यामध्ये 20 मार्काचे म्हणजे 20 मार्क 5 मार्काचे क्वेश्चन्स असतील, 10 मार्काचे 5 मार्काचे क्वेश्चन्स, 3 मार्काचे क्वेश्चन्स, MCQ असे टोटल इथे बघा. R लेवलमध्ये रिमेंबर 20 मार्क्स, अंडरस्टँडिंग 10 मार्क्स आणि 5 मार्क्स. सो लिगल रिक्वायरमेंट्स काय काय असतात फॉर रनिंग कम्युनिटी फार्मसी, फॉर होलसेल ड्रग स्टोअर. सो हे सगळं आहे. हे OTC मेडिकेशन्स. So kindly refer the syllabus copy and prepare very well. So in that patient counseling, over the counter medications and community pharmacy management. So these are the major chapters you can see here. So see, this is the distribution of the theory marks. Theory marks हे total distribution आहे. हे CPचं झालं. त्याच्यानंतर मग इथे BCPचं सुद्धा दिलेलं आहे. हे जे वेटेज आहे फर्स्ट टॉपिकला 2 मार्क्स आहेत, सेकंड कार्बोहायड्रेट्स त्याला 6 मार्क्स आहेत, प्रोटीन्सला 7 मार्क आहेत, अंडरस्टँडिंग लेवल, न्यूक्लिक ॲसिड्स 6 मार्काला आहे, एन्झाईम 7 मार्काला आहे. मेजर टॉपिक आता मेटाबॉलिझम हा मेजर टॉपिक आहे तो बघा 22 मार्क्सला आहेत. हायेस्ट मार्क्स डिस्ट्रीब्युशन 22 हे त्याला आहे मेटाबॉलिझम टॉपिकला. देन आफ्टर दॅट ऑर्गन फंक्शन टेस्ट ह्याला 9 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर तो टॉपिक आहे. आणि नंतर मग 7 मार्क्सचे एन्झाईम्स, इंट्रोडक्शन टू पॅथॉलॉजी ऑफ ब्लड अँड युरिन. देन कार्बोहायड्रेट्स ह्याला जास्त मार्क्स आहेत. हे BCPचं झालं. देन फार्माकोथेरापॅटिक्स. सो थेअरी फार्माकोथेरापॅटिक्स इंट्रोडक्शन पार्ट ह्याला 6 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड CVS सिस्टम जे आहे त्याला 10 मार्क्स आहेत इथे. रेस्पायरेटरीला 5, CNSला 10 मार्क्स आहेत, GI डिसऑर्डरला 10 मार्क्स आहेत, इन्फेक्शियस डिसीजेसला 15 मार्क्स आहेत. सो ह्याला मेजर आहेत. हे मेजर टॉपिक आहे ते बघा. इन्फेक्शियस डिसीज 15 मार्क्सला मेजर टॉपिक आहे. GI डिसऑर्डर्स 10 मार्क्सचा मेजर टॉपिक आहे. CNS 10 मार्क्सचा मेजर टॉपिक. CVS हा काय आहे इथे तर मेजर टॉपिक हे आहेत ह्याच्यामध्ये. इथे हॉस्पिटल फार्मसीचं पण हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीचं ह्याचंसुद्धा बघून घ्या. ह्याच्यामध्ये दिलेलं आहे वेटेज किती आहे ते टोटल. सप्लाय चेन इन्व्हेंटरी कंट्रोल 14 मार्क्सला टॉपिक आहे हा. देन क्लिनिकल फार्मसी डेली ॲक्टिव्हिटीज 12 मार्क्सला टॉपिक आहे हा. मेडिकेशन एरर 8 मार्क्सला आहे. हे झाले मेजर. सो पहिल्यांदा जे मेजर हे टॉपिक आहेत ह्याच्यावरती तुम्ही फोकस करा. हॉस्पिटल फार्मसी फर्स्ट चॅप्टर हा सुद्धा 10 मार्क्सला आहे. सो ह्याच्यानुसार ही म्हणजे आता हे जे ब्लूम्स लेवल आहेत हे फॉलो करून तुम्हाला स्कोअर करणं इझी पडेल सगळ्या सब्जेक्ट्समध्ये. फार्मसी लॉ अँड एथिक्स PL अँड E, G&C ॲक्ट 1940 अँड रूल्स 1945 27 मार्क्सला मेजर टॉपिक आहे हा. फार्मसी ॲक्टसुद्धा हा मेजर टॉपिक आहे. जर प्रिव्हियस इयरचे म्हणजे जुनं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स जेव्हा होतं त्याचं जर क्वेश्चन पेपर बघितलं तुम्ही तर मोस्ट ऑफ द सगळे क्वेश्चन पेपर रिपीटेड क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला मिळून जातील. हे ॲक्ट जे काही आहेत त्याच्यावरती त्याच्या पनिशमेंट्स काय आहेत, प्रोहिबिशन्स काय आहेत ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. BCS सिस्टम हा पण 8 मार्क्सला टॉपिक आहे हा. बाकीचे 1 मार्क्स वगैरे असे टॉपिक्स आहेत. हे फार्मसी ॲक्ट, D&C ॲक्ट, कोड ऑफ फार्मास्युटिकल इथिक्स, दॅट इज फार्मासिस्ट इन रिलेशन टू द फिजिशियन, फार्मासिस्ट इन रिलेशन टू द फेलो फार्मासिस्ट, फार्मासिस्ट इन रिलेशन टू द कस्टमर्स. सो हे मेजर सर्व पार्ट आहे याच्यामधला. सो हे झालं तुमचं सेकंड इयरसाठी. सेकंड इयरच्या ह्या सब्जेक्टसाठी
हे थिअरी मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन जे काही आहे. सो यू विल गेट दिस डिस्ट्रीब्युशन. ओके. So thank you so much for fully watching the videos, and all the best students for your final exams. Do study, prepare very well, score good, because see, this is from this you will get the idea that which topic you should focus more. If you didn't subscribe the channel, then please subscribe first and press the bell icon. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, की जेणेकरून कुठचाही नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड केला जाईल एक्झाम रिलेटेड, एक्झामच्या अपडेट्स रिलेटेड, सो त्याचं नोटिफिकेशन आहे हे सर्वात तुम्हाला आधी येईल. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका अजिबात. थँक्यू.